नमस्कार मित्रांनो, मी रोहित अर्बन क्लाउड या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022 विषयी आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला उरलेल्या वेळेमध्ये कसं अभ्यासाचं नियोजन करून लवकरात लवकर पोस्ट मिळेल यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर आता 3 महिने आहेत, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे आपल्याकडे 8 दिवस शिल्लक आहेत। मी आज व्हिडिओ 23 तारखेला बनवतोय, म्हणजेच 24 तारखेपासून जर आपण स्ट्रॅटेजी बनवली तर 24 तारीख ते 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे 8 दिवस असतात। ठीक आहे, 8 दिवस आहेत तुमच्याकडे ऑगस्ट महिन्याचे। सप्टेंबर महिन्याचे तुमच्याकडे बघा 30 दिवस आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 8 ऑक्टोबरला तुमचा पेपर आहे। ठीक आहे, तर या दृष्टीने जर बघितलं तर तुमच्याकडे 7 दिवस असतात। बघा, जर असं याचं आपण सगळ्यांचं टोटल केलं तर आपल्याला समजणार की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्याकडे 8 दिवस शिल्लक आहेत, सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्याकडे 30 दिवस शिल्लक आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्याकडे 7 दिवस आहेत। म्हणजेच याची जर आपण बेरीज केली तर समजेल की 45 दिवस आपल्याकडे आहेत। म्हणजेच आपण यापुढे 45 दिवसाचं नियोजन कसं असायला पाहिजे त्याबद्दल बघणार आहोत। बघा, तर आपण 45 दिवसाचं नियोजन करताना सर्वात प्रथम आपण दिवसाचं नियोजन बघूया की आपल्या दिवसाचे नियोजन कसं असणार आहे। बघा, यामध्ये आपण जर विचार केला तर ऑगस्ट महिन्याचे जे आपण 8 दिवस बघितले होते त्या 8 दिवसामध्ये तुमचं काम काय असणार आहे तर सिलेबस बघणं आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणं। ठीक आहे, ही तुमचं 8 दिवसाचं काम असणार आहे। तुम्ही जर हे 8 दिवसामध्ये प्रॉपर सिलेबसचं ॲनालिसिस आणि प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं, मागील वर्षाच्या 3 प्रश्नपत्रिकेच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा गट ब चा पेपर घ्यायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं, हा प्रश्न कुठून आला, कसा आला, याबद्दल सोर्सेस काय होते हे बघण्याचा प्रयत्न करायचा। तुमचे हे 8 दिवस तुम्ही त्यासाठी युटिलाइज केलेले पाहिजे, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। बघा, आता पुढच्या सप्टेंबर महिन्यातल्या 30 दिवसाचं आपण नियोजन बघूयात। या 30 दिवसामध्ये बघा, 30 दिवसाचं जर नियोजन बघितलं तर आपल्याला 30 दिवस आहेत, म्हणजेच आपण सर्वप्रथम बघूयात की आपल्याकडे विषय किती आहेत। बघा, सामान्य संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी सामान्य अध्ययनाचे आपल्याकडे 6 विषय आहेत। म्हणजेच पहिला विषय आहे आपल्याकडे इतिहास, दुसरा विषय आहे आपल्याकडे भूगोल, तिसरा विषय आहे आपल्याकडे राज्यघटना, चौथा विषय आहे अर्थशास्त्र, पाचवा विषय आहे आपल्याकडे चालू घडामोडी आणि 6वा विषय आहे आपल्याकडे सामान्य विज्ञान। बघा, हे 6 सब्जेक्ट आपले सामान्य अध्ययनाचे। यांचं आता क्वेश्चनचं डिव्हिजन आपण बघूयात। बघा, इतिहासामध्ये मागील वर्षाचा ट्रेंड जर बघितला तर 15 प्रश्न आलेले आहेत, भूगोलामध्ये 15 प्रश्न आहेत, राज्यघटनेमध्ये 10 प्रश्न आहे। बघा, इथे नोटीस करण्यासारखं आहे की राज्यघटनेला 10 प्रश्न विचारतात, अर्थशास्त्राचे 15 प्रश्न आहेत, चालू घडामोडीचे 15 प्रश्न आहेत आणि सामान्य विज्ञानाचे 15 प्रश्न आहेत। असे टोटल 85 प्रश्नचं हे नियोजन आहे। आणि शेवटचे जे 15 प्रश्न आहेत 100 पैकी, तर ते 15 प्रश्न असतात मॅथ प्लस रिझनिंग, म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्तावर हे असतात। बघा, याचा स्ट्रॅटेजी आपण नंतर बघूयात की याचा अभ्यास कसं करायचा। सर्वप्रथम आपण हे 85 प्रश्नांचं नियोजन करूयात। बघा, 6 सब्जेक्ट आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे दिवस शिल्लक आहे 30। तर या 6 सब्जेक्टचं 30 दिवसामध्ये कसं डिव्हिजन होणार ते बघूयात आपण। बघा, प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 5 दिवस भेटत आहेत। ठीक आहे, म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्ही हे 5-5 दिवस जर युटिलाइज केले तर तुमचे बरोबर सर्व 6च्या 6 सब्जेक्ट होतात। बघा, सप्टेंबर महिन्याचं आपण नियोजन बघूयात। बघा, हे सप्टेंबर महिन्याचं नियोजन 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर तुमचं इतिहासासाठी असणार आहे, 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर तुमचं भूगोलासाठी असणार आहे, 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर तुमचं इकॉनॉमिक्स, 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पॉलिटी,
21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर चालू घडामोडी आणि 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर सामान्य विज्ञान, असं हे आपलं नियोजन आहे. तर बघा आपण दिवसाचं नियोजन बघूया की प्रत्येक दिवशी तुम्ही कसं नियोजन करणार आहात. यामध्ये जर आपण सर्वप्रथम इतिहास हा विषय घेऊ. सर्वप्रथम तुम्ही काय बघायचं की इतिहासामध्ये सोर्सेस, तुमच्याकडे सोर्स कोणता आहे. तर माझ्या मते मी इतिहासाचा सोर्स सांगतो तुम्हाला की फर्स्ट पुस्तक आहे जे 11वीचं ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. दुसरं माझ्या मते महाराष्ट्र इतिहासासाठी गाठाळ हे पुस्तक आहे. आणि तिसरं आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे सर्व महाजन सरांच्या पुस्तकामध्ये, समाधान महाजन यांचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये आहे. असे बघा माझ्याकडे मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे की इतिहास या विषयाचे माझ्याकडे 3 सोर्सेस आहे. आता ह्या 3 सोर्सेसला मला 5 दिवसामध्ये संपवायचं आहे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही याआधी अभ्यासाची सुरुवात केलेली असणार आहे, पण आपल्याला तंतोतंत कसा अभ्यास करायचा या दृष्टीने मी सांगतो आहे. 5 दिवसाचं नियोजन कसं बघा. 1 सप्टेंबरला जर आपण स्टार्ट करणार आहोत इतिहासाला, तर 1 सप्टेंबरला तुम्हाला काय करायचं की 11वीचं पुस्तक वाचायचं आहे. 2 सप्टेंबरला तुम्हाला काय करायचं, गाठाळ यांचं पुस्तक वाचायचं आहे. 3 सप्टेंबरलाही तुम्ही काय करणार की महाजन सरांचं पुस्तक वाचणार. 4 सप्टेंबरला तुम्हाला जे राहिलेलं असणार तो एक तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता किंवा तुम्ही परत एकदा गाठाळ वाचू शकतात. आणि 5 सप्टेंबरला तुमचं एक काम असणार आहे की रिव्हिजन करणं आणि काही MCQ सॉल्व करणं. हे असं इतिहास विषयाचं 5 दिवसात काय करायचं ते आहे. पण आता त्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाचं कसं अभ्यासाचं नियोजन करायचं ते बघूयात. बघा एका दिवसाचं नियोजन, एका दिवसाचे नियोजन बघूयात आपण. यामध्ये आपण काय करूयात, जसं कंपनीमध्ये शिफ्ट असतात त्या पद्धतीने आपण इथे शिफ्टमध्ये अभ्यास करूयात. बघा सकाळी आपण एक सपोज एक टाईम डिसाईड करू की 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत हा तुमचा एक फर्स्ट शिफ्ट असणार आहे. यामध्ये किती तास होणार बघा, 5 तास होत आहेत. 12 ते 1 हा तुमचा आपण धरूयात की एक दुपारचं जेवण आहे तुमचं आहे. 1 ते 5 यामध्ये एक GSचा सब्जेक्ट होईल, म्हणजे 4 तास तुमचे होत आहेत. त्यानंतर 5 ते 6 हा तुमचा मी टी ब्रेक धरतो आहे. 6 ते 9 हे तुमचे 3 तास होत आहेत. 9 ते 10 हे तुमचं रात्रीचं जेवण आणि 10 ते 11 हे तुमचं डेली रिव्हिजन. बघा सिम्पल स्ट्रॅटर्जी आहे, काही एवढं म्हणजे याच्यामध्ये रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. 12 ते 1 हे दुपारचं जेवण आणि 9 ते 10 रात्रीचे जेवण आणि हा टी ब्रेक. जर आपण तास सोडले तर आपल्याकडे स्टडीसाठी किती वेळ भेटतोय बघा. स्टडीसाठी जर बघितलं तुम्ही तर तुमच्याकडे हे 5 तास, हे 4 तास आणि हे 3 तास. इथे जर तुम्ही टोटल केली व्यवस्थित तर तुम्हाला कळणार 4 तास होत आहेत आणि रिव्हिजनचा 1 तास. असे टोटल 13 तासाचं हे नियोजन. तुमच्यापैकी भरपूर जणं म्हणत असतील की बाबा 13 तास अभ्यास प्रत्येक दिवशी होणार कसा. तर बघा मित्रांनो, 45 दिवस हातात शिल्लक आहे. 13 तास अभ्यास करणं हे गरजेचं आहे, तरच तुम्हाला पोस्ट मिळू शकेल. यामध्ये तुम्ही ही स्ट्रॅटर्जी फुल टाईम अभ्यास करणाऱ्यांसाठी, यामध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटर्जी नाही आहे. जे फुल वेळ देत आहेत MPSCमध्ये त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटर्जी. बघा आता जो सकाळचा 7 ते 12चा जो वेळ आहे आपण जो ठरवून दिलेला आहे 7 ते 12, यामध्ये जे 5 तास आहेत त्यामध्ये तुम्ही काय करणार, GSचा अभ्यास करणार. त्यानंतर 1 ते 5 जो अभ्यासाचा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही दररोज डेली काय करणार, करंट अफेअर्स करणार आणि त्याचबरोबरीने मॅथ आणि रिझनिंग करणार. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला डेली करायचं आहे. म्हणजेच तुमचं हे 30 दिवस तुमचं चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिझनिंग होणार आहे. बघा त्यानंतरचं जो नियोजन आहे आपलं 6 ते 9 या वेळेतलं, म्हणजे हे 3 तास जे आहेत ते तुम्ही परत GS करणार आहात, जो की आपण 1 ते 5 सप्टेंबर जो आपण इतिहास घेतला होता तोच तुम्ही करणार आहात. त्यामुळे तुम्ही सोर्सेसचं डिव्हिजन तुमच्या मते तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करणार. आणि त्यानंतर जो 10 ते 11 हा जो वेळ आहे त्यामध्ये जो तुम्ही रिव्हिजन करणार आहात तो बेसिकली तुम्ही रिव्हिजन कशाचे करणार आहात, GS
जो तुम्ही GS केलेला आहे 7 ते 12 या वेळेमध्ये आणि 1 ते 5 6 ते 9 या वेळेमध्ये जो तुम्ही GS केलेला आहे त्याचं रिव्हिजन तुम्हाला मस्ट करणं आहे. या 1 तासामध्ये तुम्हाला करणं म्हणजे करणंच आहे. तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास तुमचा झालेला असेल. बघा हे अशा प्रकारे हे नियोजन आहे. यामध्ये तुम्ही काय करणार, 1 ते 30 सप्टेंबरमध्ये 6 सब्जेक्ट आहेत आणि त्यानुसार तुम्ही डेली रुटीन मी तुम्हाला सांगितलं. यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन तयार करा. कोणता सब्जेक्ट कधी घ्यायचा ते तुम्ही ठरवा. बघा आता शेवटचे जे 7 दिवस आहेत ऑक्टोबर महिन्यातले जे 7 दिवस आहेत 1 ऑक्टोबरपासून तर आपण 7 ऑक्टोबरपर्यंतची स्ट्रॅटेजी बघतोय. यामध्ये 8 ऑक्टोबरला तर तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. बघा आता ह्या 7 दिवसाचं नियोजन कसं पाहिजे. बघा तुम्ही याआधी 8 दिवस जे ऑगस्ट महिन्यातले 8 दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही सिलेबस आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितलेला आहे. त्यामध्ये तुमचं एक बऱ्यापैकी ॲनालिसिस झालेलं असणार आहे की आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतं. त्यानंतर आपण सप्टेंबरचे 30 दिवस बघितले. त्या 30 दिवसामध्ये आपण बघितलं की आपल्याकडे 6 GSचे सब्जेक्ट आहेत. त्याचं नियोजन कसं करायचं 5-5 दिवस आपण प्रत्येकाला वाटून दिले होते. त्यानंतर आपण दुपारचा जो 1 ते 5 हा वेळ होता त्या वेळेमध्ये आपण डेली करंट अफेअर्स करतोय, चालू घडामोडी करतोय आणि डेली आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताही करतोय. म्हणजेच आपले 15 प्रश्न हे चालू घडामोडीचे, 15 प्रश्न हे मॅथ आणि रिझनिंगचे. हे दुपारच्या सेक्शनमध्ये तुम्ही दररोज तो अभ्यास करणार आहात 30 दिवस. कारण की हा जो पाठ असतो तो भरपूर मुलांना अवघड असतो. त्यामुळे ह्या पाठकडे तुम्ही डेली लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर 1 ऑक्टोबरला तुम्ही काय करायला पाहिजे की एक प्रश्नपत्रिका घ्यायची. कोणतेही चांगल्या एखाद्या प्रॅक्टिस पेपर घ्यायचा आणि तो तुम्ही सॉल्व करायचा. तोही आयोगाच्या वेळेनुसार 1 तास तो पेपर सॉल्व करायचा आणि त्याचं एक बऱ्यापैकी ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस करायचं म्हणजे काय की हे जे 6 सब्जेक्ट आपण आधी बघितलं त्याचं नियोजन, तर त्या 6 सब्जेक्टचे नावं लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता हे बघा इथे मी सांगतो की 6 सब्जेक्ट आहेत. या 6 सब्जेक्टचे नावं लिहून घ्यायचे आणि तुम्ही जो पेपर अटेम्प्ट केलेला आहे 1 तास वेळ लावून, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला सब्जेक्टनुसार किती मार्क मिळाले ते तुम्हाला 1 ऑक्टोबरला तुमचं ॲनालिसिस करायचं आहे. यानुसार तुम्हाला मार्क्स काढायचे आहेत आणि मार्क्सवरून एक अंदाज लावायचा की माझा कोणता सब्जेक्ट वीक आहे, मला किती मार्क मिळत आहेत, मी अटेम्प्ट किती करतो आहे, माझी ॲक्युरेसी किती आहे, माझे करेक्ट किती येत आहेत, माझे रॉंग किती येत आहेत. हे सर्व नियोजन तुम्ही 1 ऑक्टोबरला करणार आहात. मग हा 1 ऑक्टोबर तुम्ही त्या गोष्टीमध्ये घातला, वेस्ट केला नाही म्हणता येत, पण 1 ऑक्टोबर जर तुम्ही ह्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं की मी पेपर सॉल्व केल्याच्या नंतर मला किती मार्क्स मिळत आहेत, कोणता सब्जेक्ट माझा वीक आहे, तर तुम्हाला एक अभ्यासाची दिशा कळून जाईल. बघा मग 2 ऑक्टोबरला तुम्ही काय करणार, एक रिव्हिजन करणार. रिव्हिजन कोणत्या गोष्टीची की जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात आहेत, ज्याविषयी तुम्हाला खात्री नाही आहे, त्या विषयाचा अभ्यास तुम्ही 2 ऑक्टोबरला करणार. 3 ऑक्टोबरला परत रिव्हिजन, 4 ऑक्टोबरला रिव्हिजन, 5 ऑक्टोबरला रिव्हिजन आणि 6 ऑक्टोबरला रिव्हिजन. बघा तुम्हाला रिव्हिजनसाठी 5 दिवस भेटत आहेत. ठीक आहे. टोटल 5 दिवस तुम्ही रिव्हिजन करत आहात. रिव्हिजनचं स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे रिव्हिजनकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि जो 7 तारीख जी असणार आहे त्या तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, तर माझ्या मते तुम्ही 5 वाजेपर्यंत अभ्यास करावा. 5च्या नंतर तुम्ही एकदम निवांत असावं, पेपरचं टेन्शन न घेता, अभ्यास काहीही न करता शांत राहावं, अशी माझ्या मते तुम्हाला सांगणं असणार आहे. बाकी तुमची इच्छा. बघा 7 तारखेला डोकं शांत ठेवून जो आपण अभ्यास केलेला आहे त्याबद्दल काही विचार मनात न आणता पेपरला सामोरे जा. तुम्हाला 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी माझ्याकडून शुभेच्छा. मी आता इथे व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.